नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर आज आपल्याला घरी बनवलेल्या पनीरपासून अगदी भन्नाट असा पदार्थ बनवायचा आहे. खूप महाग आपण मार्केटमधून आणतो आणि हॉटेलमध्ये खायला जातो, पण तो पदार्थ आपल्याला घरीच बनवायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आपण. सुरुवातीला ह्या ठिकाणी मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे. पनीर अगदी परफेक्ट बनलेलं आहे. पनीर बनवण्यासाठी अगदी निरसं दूध घ्यायचं आहे. दूध पातळ किंवा त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं असलं तर परफेक्ट पनीर बनत नाही, ते तुकडे पडतात आणि जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा ते वितळतं. ह्या ठिकाणी अगदी कट करण्या इतक्या वड्या इतकं आपलं परफेक्ट पनीर बनवून झालेलं आहे. त्या पनीरपासून आपल्याला भन्नाट असा पदार्थ बनवायचे. चला आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पनीर कट करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत. पॅन गरम झालं की त्यामध्ये 2-3 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की 4 लवंग आणि 4 मिरे टाकलेले आहेत. मिरे आणि लवंग तळलं की त्यामध्ये आपण इथं भाज्या काही कट करून घेतलेल्या आहेत. कांदा कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, 1 मिरची घेतलेली आहे आणि ते पूर्ण भाज्या आपण तेलात टाकलेल्या आहेत. तेलामध्ये 5 मिनिटाकरता आपल्याला मिक्स करून वाफवून घ्यायचे. वाफत ठेवायला आपल्याला 5 मिनिट लागतात. वरती झाकण ठेवायचे, त्यामुळे चांगल्या मऊसर भाज्या शिजल्या जातील. भाज्या शिजेपर्यंत आपण एक ह्या ठिकाणी पेस्ट तयार करून घेणार आहोत. 2 चमचे इतकं दही घ्यायचंय. दह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत. लाल तिखट 1 चमचा इतकं टाकायचे. पाव चमचा इतकी हळद टाकून घेणार आहोत. ह्या ठिकाणी गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. अर्धा चमचा इतकी धनेपूड टाकून घ्यायचे. आता इतके मसाले आपण जे टाकलो ते मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं दही घट्ट असल्यामुळं थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 चमचे इतकं मी आता ह्यात पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर मस्त पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्या ठिकाणी रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. आता जी ही पेस्ट आपण बनवलेली आहे ती आपण आता साईडला ठेवून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी भाज्या तर छान वाफवून झालेल्या आहेत, मस्त मऊसर शिजलेल्या सुद्धा आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याची आता पेस्ट बनवून घेणार आहोत. अगदी छान ह्या ठिकाणी आता पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलाय. तेच पॅन आपण ठेवलेला आहे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जे पनीर आपण कट करून घेतले ते टाकून द्यायचे. घरी बनवलेलं पनीर आहे तरी सुद्धा तेलामध्ये वितळणार नाही, चांगल्या पद्धतीने तळलं जातं. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. हे पनीर कसं बनवायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला होता पण माझ्याकडनं चुकीनं डिलीट झालेला, त्यामुळे फक्त मी पनीर कट केलं दाखवलेलं आहे. बनवलेलं जे आहे त्याचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. आता ह्या ठिकाणी त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायचे. ती छान आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सुरुवातीला आपण दह्याची पेस्ट आहे ती टाकलेली आहे. आता ही पेस्ट जी आहे ती मिक्स करून अगदी छान त्यात तेल सुटलं जाईल इतकं आपण त्याला शिजवून घेणार आहोत. अगदी रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे. आता त्याच तडक्यामध्ये आपण दुसरी जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून देणार आहोत. आता दोन्ही पेस्ट आपण टाकून घेतलेले आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं असं शिजू द्यायचंय, जे की चांगलं तेल सुटलं जाईल आणि छान शिजल्या जातील. आता ह्या ठिकाणी आणखीन एक पदार्थ आपण घेतलेला आहे ते म्हणजे मटार. मटार आपण 1 वाटी इतक्या घेतलेल्या आहेत आणि ते छान उकळून घ्यायचे. जरा कच्च्या असल्यामुळं उकळल्यामुळे टेस्ट छान येते. आता उकळून घेतलेली मटार जी आहे ती पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आपण पेस्टमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिट असं शिजू द्यायचंय. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट काढून घेतली त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी जे मिक्स केलंय ते आपण आता ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि क्वांटिटी थोडीशी आपण वाढवून घेतलेली आहे. आता शेवटी आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपण जे पनीर तळून घेतले ते पनीर सुद्धा आता आपण टाकून घेतलेलं आहे. अगदी सुरेख रंग आलेला आहे, पण आपला आणखीन एक मसाला टाकायचा राहिलेला आहे ते आपण शेवटी टाकणार आहोत. त्या अगोदर ह्या ठिकाणी आपण काही फ्रेश अशी कोथिंबीर कट करून घेतलेली ती कोथिंबीर आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचं. अगदीच चविष्ट भन्नाट आपली ही भाजी बनवून तयार होते. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, कारण घरच्या पद्धतीने केलेल्या भाजीचं अप्रतिम असते. आपण नेहमी तर बाहेर अशा भाज्या खातोच, पण घरी बनवलेल्याची चव अगदी छानच असते. आता ह्या ठिकाणी सर्व मसाले टाकून झाले की सुरुवातीला आपण लसूण कांद्याचा गोड मसाला जो असतो तो 1 चमचा इतका आपण टाकून घेणार आहोत. ते मसाला मिक्स झाले की नंतर आपण ह्या ठिकाणी पनीर मसाला घेतलेला आहे. एवढसा ह्या ठिकाणी मी 1 चमचा इतका आपण पनीर मसाला टाकून घेतलेला आहे. भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही थोडासा वाढवू शकता. आता सर्व मसाले टाकून झाले की 1-2 मिनिट असं आपल्याला शिजू द्यायचे.
शिजल्यानंतर भाजीला रंग पण छान येईल आणि चव पण अगदी छान येते। आता भाजी बनवून तयार झालेली आहे, आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अगदी मस्त भन्नाट चवीची रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपण घरीच बनवलेली आहे। एक वेळेस ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये घरच्या घरी ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।